मित्रांनो, नवे पुस्तक लोकायत प्रकाशनाने प्रकाशित केलेले डॉक्टर अशोक राणा लिखित मिथक साहित्य व संस्कृती आजच मागवा. संपर्क 8484 97 78 99. नमस्कार मित्रांनो. मी आहे डॉक्टर अशोक राणा आणि हे आहे मराठी दर्शन. श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि हा श्रावण महिना हा सणांचा महिना किंवा सणांचा राजा म्हणून ओळखला जातो. अगदी पहिल्याच आठवड्यात या महिन्याच्या नागपंचमी येते. नंतर मग नारळी पौर्णिमा अतिशय प्रसिद्ध असा हा सण आहे. अनेक अर्थांनी त्याबद्दलची माहिती आपण पुढच्या काळात पाहू. आणि या महिन्यातला शेवटला सण आहे पोळा, त्याला आपण पिठोरी अमावस्या म्हणतो. तो मातृदिन म्हणून ओळखला जातो. आता अमावस्या नावाच्या जेवढ्या तिथी आहेत आपल्या भारतामध्ये प्रामुख्याने, आणि ज्याला आपण हिंदू धर्म म्हणतो त्या हिंदू धर्मामध्ये आहेत, त्या अशुभ मानल्या जातात. आणि त्या दिवशी कोणतंही शुभ कार्य करू नये किंवा त्या दिवशी काळजी घ्यावी स्वतःची, कारण काहीही होऊ शकतं. आपल्यावर संकट येऊ शकतात, दैवी कोप होऊ शकतो. आणि काही जादूटोणा करणारे लोक जे आहेत ते काही सिद्धी करू शकतात. अशा अनेक प्रकारच्या गैरसमजुती अमावस्या या तिथीबद्दल. ही तिथी आहे म्हणजे भारतीय पंचांगामध्ये पौर्णिमेपासून सुरू होणारे महिने काही आहेत त्याला आपण चांद्र महिने म्हणतात. आणि उत्तर भारताकडे बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि बंगालमध्ये सुद्धा किंवा ओरिसा या सर्व भागामध्ये मोठ्या प्रमाणात जे महिने सुरू होतात त्याला चांद्र महिने, चंद्राच्या कलापासून सुरू होणारे महिने पौर्णिमेपासून सुरू होतात. आणि बहुतांश दक्षिण भारतातल्या जेवढी राज्य आहेत त्या राज्यामधली जी धार्मिक विधी आहेत त्यासाठी अमावस्येनंतर सुरू होणारा जो दिवस असतो तो पहिला दिवस मानला जातो. म्हणजे भारतीय पंचांगाचे दोन भाग आहेत. प्रतिपदा ते पौर्णिमा हा 15 दिवसाचा काळ, आणि नंतर पुन्हा प्रतिपदा येते, त्यानंतर अमावस्या, म्हणजे 15-15 दिवसाचे दोन भाग, ज्याला हिंदीमध्ये पखवाडा किंवा मराठीमध्ये पक्ष किंवा पख असे म्हणतात. तर दोन पंख असलेला महिना, त्यात चांद्रवर्ष आणि सौरवर्ष, सौर म्हणजे सूर्याच्या उदयानी आणि विकासानी किंवा उदय आणि उदयास्त याच्याशी संबंधित असलेला, असे दोन प्रकारचे पंचांग आहे. काही पंचांग असे आहेत की जे दक्षिण भारतात आहे आणि महाराष्ट्रात आहेत. चांद्र आणि सौर ह्या दोन्ही ज्या कालगणना आहेत त्याचा समन्वय साधून तयार झालेले काही पंचांग आहेत. अशी साधारणतः 22 पंचांग भारतात आहेत. 5 ते 6 पंचांग त्यातल्या त्यात जास्त प्रभावी आहेत. आणि आपण ज्याला महाराष्ट्रीय पंचांग म्हणतो ते महाराष्ट्रात तर आहेच, पण दक्षिण भारतात ते प्रचलित आहे. तर त्यानुसार अमावस्या ही त्या महिन्याची शेवटली तिथी असते. पौर्णिमेनंतरचा जो काळ आहे त्याला कृष्ण पक्ष म्हणतात, कारण काळा हा काळ आहे, कारण अमावस्येकडे आपण जातो. म्हणून याच्याकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन अशुभ अशा संकल्पनेशी निगडित आहे. जर हे अशुभ असतील, हा जो काळ अशुभ असेल, तर त्या काळात मग हे सण कसे येतात हा एक प्रश्न आहे. कारण पोळ्याचा दिवस जो आहे तो पिठोरी अमावस्येचा आहे, ती अमावस्या आहे. सगळ्यात मोठा सण जो हिंदूंचा आहे दिवाळी, तोही अश्विनी अमावस्येचा आहे. सर्वपितृ अमावस्या जी भाद्रपद महिन्यात येते ती सुद्धा अशा तऱ्हेने अमावस्याच आहे, पण पितराच्या पूजेचा तो काळ मानला जातो. त्याबद्दल आपण तेव्हा माहिती पाहू. तर ज्योती अमावस्या ही जी अमावस्या आहे ही काही ठिकाणी दीप अमावस्या म्हणून ओळखली जाते. केरळमध्ये, दक्षिण भारतातल्या बऱ्याचशा भागामध्ये दीप अमावस्या, त्या दिवशी लोक दिवे उजळतात, म्हणजे तो आनंदाचा सण आहे. पण महाराष्ट्रात कोकणाचा प्रभाव ज्या जिल्ह्यांवर आहे, प्रामुख्याने मुंबई आहे किंवा आसपासचे जिल्हे आहेत कोकणातले, किंवा कोल्हापूर सारखं जवळचं गाव किंवा सातारा, सांगली हे सगळे भाग हे कोकणाला लागून आहे. त्या भागात या दिवसाला गटारी अमावस्या म्हणतात. आता गटारी हे काही चांगलं नाव नाही आहे, म्हणजे वाईटच आहे, पण लोक गटारात लोळतात
या दिवशी कारण खूप दारू पितात, खूप मटण खातात. एका राजकीय नेत्यांनी 2,500 किलो मटण आपल्या मतदारांना वाटलं, अशी बातमी टीव्हीवर आली होती. म्हणजे अशा तऱ्हेने या अमावस्येकडे पाहण्याचा एक दूषित दृष्टिकोन आहे. कारण श्रावण महिना सुरू होणार आहे आणि श्रावण महिन्याच्या आधी सर्व खाऊन टाकलं पाहिजे. वर्षभराचा किंवा महिनाभराचा जो काही कोटा असेल तो एका दिवशी पूर्ण केला पाहिजे, अशा प्रकारची एक भावना, आततायी भावना असल्यामुळे याला गटारी अमावस्या म्हणतात. पण ही जी अमावस्या आहे भारतीय संस्कृतीच्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहे. हिला जीवती अमावस्या म्हणतात. जीवती म्हणजे जगवणारी. आणि यावेळेस आपल्याकडे घरामध्ये जे चित्र लावलं जातं त्यात एक आई आपल्या बाळांना खेळवते आहे. एक बाळ पाळण्यात पाळण्यात आहे, काही खेळत आहेत, काही तिच्या मांडीवर आहेत एक बाळ. अशा तऱ्हेचे एक चित्र अतिशय सामान्य जे महाराष्ट्रीय स्त्रीचं चित्रण आहे ते या चित्रामध्ये असतं. तर अशा प्रकारची चित्र रंगवून किंवा काही ठिकाणी त्याचे प्रिंट रूपात जे मिळतं ते भिंतीवर लावलं जातं. अशा तऱ्हेने अतिशय महत्वाची ही अमावस्या आहे. आणि या चित्रामध्ये या महिन्यामध्ये जे काही सण येतात त्याची माहिती असते. कृष्णाचं चित्र असतं, म्हणजे कालियामर्दन करणारं. जन्माष्टमी म्हणजे या महिन्यातला 8वा दिवस हा जन्माष्टमी, कृष्ण जन्मोत्सव. 5वा दिवस हा पंचमी. आणि नंतर मग अमावस्या येते जी पिठोरी अमावस्या. तर ह्या सगळ्या सणांची माहिती आपण त्यावेळी पाहू, कारण हा सण सुरू झालाय, हा महिना सुरू झालाय सणांचा राजा. पण याच्या आधी येणारी ज्योती अमावस्येचं काय महत्व आहे? आणि घराघरामध्ये जे बाळ असेल ज्या घरी, तिथे बाळाला आरोग्य लाभावं यासाठी ज्योती लावण्यात येते. बरेचदा आपल्या दरवाजाच्या चौकटीवर जे सोनार असतील ते पूर्वी कदाचित श्रीमंतीचा काळ असेल त्या सोन्याची ज्योती लावत असतील. पण आता सोन्यासारख्या दिसणाऱ्या फॉईल पेपरवर चित्रण काढून किंवा कधी त्याचा तुकडाच ते लावतात डिंकाने. पूर्वी चित्र असायचं. आणि लहान मूल जेव्हा जन्माला येतं त्यानंतर 6वा दिवस 7वा दिवस, ज्याला 6वी किंवा 7वी म्हणतात, तर त्या दिवशी बाळाचं नाव दिलं जातं. तेव्हा त्याच्या कपाळावर त्याचं भविष्य नोंदवलं जातं ते 6वीच्या वतीने. म्हणून तो दिवसही महत्वाचा आहे. त्या दिवशी किंवा त्यानंतरच्या आणखी 8-10 दिवसात बारसं जर झालं असेल तर त्या काळामध्ये त्याच्या गळ्यामध्ये एक पदक लावलं जातं सोन्याचं. त्याला ज्योती म्हणतात. तर ही ज्योती काय आहे आणि हिचं काय महत्व आहे लहान मुलाच्या एकंदर आयुष्यात? हा जो काळ आहे आषाढ नंतरचा, की आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन हे चारही चातुर्मासाचे जे महिने आहे, या काळात आषाढ आणि श्रावण हे जास्त पाऊस पाडणारे असे महिने आहेत. या काळात जास्त पाऊस पडतो, त्यामुळे चिखल झाला असतो बऱ्याच ठिकाणी. अनेक प्रकारचे गवत तण माजलं असतं आणि त्यामुळे आणि आकाशातल्या ढगामुळे, आकाशातून पडणाऱ्या पावसाच्या धारांमुळे अनेक विषाणू आणि जीवाणू हे आपल्या अवतीभवती असतात. त्याचा सगळ्यात जास्त परिणाम लहान मुलांवर आणि वृद्धांवर होतो. म्हणून या काळामध्ये एका विशिष्ट प्रकारच्या देवतेची पूजा करायची, अशा प्रकारची एक संकल्पना केव्हा तरी मनात आली. पण ही जी संकल्पना आहे तिच्या मुळाशी काय आहे याबद्दलची माहिती आपण पाहू. तर आदिमाया नावाचं एक पुस्तक आहे माझं, प्राजक्त प्रकाशन यांनी पुण्याच्या प्रकाशनाने प्रकाशित केलं. यावर ज्योती आणि हारिती नावाचा एक लेख आहे, पृष्ठ क्रमांक 101. तर हे लेख पूर्वी चित्रलेखामध्ये, चित्रलेखाचे साप्ताहिक सुरू होतं, ज्ञानेश महाराव त्याचे संपादक होते, तेव्हा 2009 ते 11 म्हणजे 2 वर्ष साधारणतः 106 लेख मी मातृदेवतांवर लिहिले होते. त्यातला हा एक लेख आहे, त्याचं पुढे पुस्तकात रूपांतर झालं. तर यात जी माहिती आहे त्यानुसार ती लहान मुलांच्या, नवजात बालकाच्या आरोग्याचं रक्षण करणारी. आपण 6वी बद्दल यापूर्वी माहिती पाहिली होती. तर तिची प्रतिमा, 6वीची प्रतिमा अशा तऱ्हेने सोन्याच्या पदकावर कोरली जाते आणि मग काळ्या दोऱ्यात ती गळ्यात बांधली जाते मुलाच्या. तर हिचं एक आणखी नाव आहे जीवती, सोबत जीवंतिका, जिवंत ठेवणारी. त्याबद्दलचा एक श्लोक आहे ज्यामध्ये ह्या देवीला वंदन केलंय. जरे जीवंतिके देवी बालयुक्ते प्रमोदिनी रक्षाव्रते महाशक्ती पूर्ण कामे नमोस्तुते. म्हणजे लहान मुलाला
आनंद देणारी, त्याचं जीवन राखणारी, रक्षण करणारी अशी एक महाशक्ती, पूर्ण काम म्हणजे सगळ्या इच्छा पूर्ण करणारी अशी तू देवी आहे म्हणून तुला आम्ही वंदन करतो. हे वृद्ध, तिला वृद्ध म्हटलंय. म्हणजे जरा जरा हा जो शब्द आहे तो म्हातारपण या अर्थाचा आहे. आपल्याकडे जरीमरीची मंदिरं बऱ्याच ठिकाणी आपल्या ठाणे जिल्हा, कल्याणच्या आसपास किंवा मुंबईच्याही काही काही गावांमध्ये किंवा शहरामध्ये सुद्धा रस्त्यावर, चौरस्त्यावर जरीमरीची मंदिरे दिसतात. बऱ्याच ठिकाणी मंदिरं असतात, पण काही ठिकाणी उघड्यावर तिच्या दोन दगडाच्या प्रतिमा असतात. तर तिला वृद्ध म्हटलंय. म्हणजे आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती वृद्ध असेल, आजी असेल, पणजी असेल, तर यांच्याकडे भरपूर ज्ञान असतं, त्यांनी खूप जग पाहिलं असतं. आणि लहान मुलांना कोणता आजार केव्हा होतो आणि त्याला कोणतं औषध द्यावं याबद्दलची माहिती त्यांना असते. सोबतच त्यांच्या बटव्यामध्ये अशा प्रकारची काही औषधं सुद्धा पूर्वी असायची. त्याला आजीबाईचा बटवा म्हणतात. आता आज बालरोग तज्ज्ञ वगैरे बऱ्याच मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात. लहान लहान गावामध्ये सुद्धा आहेत. त्यामुळे आजीबाईच्या बटव्याचं महत्त्व राहिलं नाही. पण जेव्हा अशा प्रकारचे डॉक्टर किंवा औषधं सहजपणे उपलब्ध होत नव्हती किंवा नव्हतीच, अशा काळामध्ये आजीचं महत्व होतं. ही म्हातारी जी आपल्या घरातली स्त्री आहे, वृद्ध स्त्री, तर तिला आदराने यासाठी पाहिलं जात असे की तिचा अनुभव आपल्या कामाला येईल. आपल्याला काही अडीअडचणी आल्या, संकट आल्या, त्यावेळेस मग कसं सावरायचं त्याचंही ज्ञान तिच्याकडे होतं. आणि लहान मुलांना काही आजार झाला त्याला औषध देण्याचे काम ती करत असे किंवा मोठ्यांना सुद्धा. एक प्रकारची ती वैद्यच होती. तर ही वृद्ध अशी कोणीतरी आपल्या पूर्वजांपैकी एक स्त्री असेल किंवा अनेक स्त्रिया असतील ज्यांनी अनेकांना मदत केली आहे, मार्गदर्शन केलं आहे, अनेकांचे प्राण वाचवले, त्यांच्याबद्दल सहानुभूती व्यक्त करण्याकरता तिला जरा म्हटलंय, म्हातारी म्हटलंय. पण जिवंतिके म्हणजे तू जीवन देणारी, लहान मुलांसोबत ती असते. म्हणजे विशेषतः जिवतीचं जे चित्र आपल्याला पाहायला मिळतं त्यात ती लहान मुलं तिच्या खांद्यावर असतात, किंवा किंवा कडेवर असतात किंवा खाली खेळत असतात. तर अशा प्रकारच्या शिल्पकृती बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतात. आपल्याकडे जनाबाईचा एक अभंग आपल्याला माहिती असेल, विठो माझा लेकूरवाळा, संगे लेकरांचा मेळा. मग चोखा मेळा कुठे आहे, नामदेव महाराज कुठे आहे, या सगळ्या संतांना एकत्र आणणारा विठोबा जणू काय माऊली आहे. अशा प्रकारचे चित्रण जनाबाईच्या मनात जे आलं, कदाचित ते जीवती या मातृदेवतेच्या एकंदर स्वरूपावरून आलं असण्याची शक्यता आहे. तर तिला असं नमन केलं जातं. आणि तिला वृद्ध का म्हटलंय, कारण तो अनुभव तिच्या गाठीला आहे. तर हा जो दिवस आहे आजचा, त्याबद्दल काही पूजा विधी त्याचे जे आहे ते सांगितले गेले आहेत. तर एखादं मूल समजा पाळण्यात असतं, तिची पूजा आघाड्याची पानं, दुर्वा आणि फुलांची माळ तिला घालून केली जाते, अशी एक परंपरा आहे. सणांचा इतिहास ज्यांनी लिहिला त्यांनी ही माहिती लिहून ठेवली आहे, किंवा भारतीय संस्कृती कोशामध्ये पंडित महादेव शास्त्री जोशी यांनी ह्या सगळ्या नोंदी केलेल्या आहेत. तर त्यात एक कथा सांगितली आहे. तर घराच्या दारावर आपण उजव्या बाजूला ज्योतीचं पदक आजही लावण्याची प्रथा आहे. शहरामध्ये नसेल, पण लहान गावामध्ये आहे, खेड्यामध्ये तर आहेत. तर जी माहिती दिली आहे आपल्या भारतीय संस्कृती कोशात ती अशी आहे की श्रावण मासातील प्रत्येक शुक्रवारी स्त्रियांनी करावयाचं एक व्रत म्हणून जिवंतिका व्रत, तिचं नाव आहे जिवंतिका व्रत. त्याची कहाणी अशी आहे. एका राजाला मूल नव्हतं, त्यामुळे त्याची राणी दुःखी होती. त्यावर मार्ग काढण्याकरता राणीने एका सुईणीला बोलवून कुणाचा तरी मूल चोरून आणायला सांगितलं. सुईणीने हो म्हटल्यावर राणीने आपण गरोदर आहोत असं भासवलं. त्या गावातील एका ब्राह्मणाची पत्नी प्रसूत झाल्यावर सुईणीने तिचा मुलगा नाळवारीसह राणीला नेऊन दिला. इकडे ब्राह्मणाच्या बायकोला सुईणीने सांगितलं की तुला मुलगा नव्हता, वरवंटा झालाय. बरेचदा पाचवीच्या दिवशी जे नाव मुलाचं ठेवलं जातं ते वरवंटा जो आहे त्याची पूजा केली जाते. वरवंटा आणि लहान बाळ यात कुठेतरी साधर्म्य आपल्या पूर्वजांना वाटलं असावं. कदाचित ही कथाही त्यातून तयार झाली असावी. त्यामुळे ब्राह्मणाच्या बायकोला दुःख झालं. इकडे मुलगा झालाय आनंदात, राजाने त्यांचं कौतुक केलं. ब्राह्मणाच्या बायकोने श्रावणातल्या दर शुक्रवारी ज्योतीचं व्रत करणं चालू केलं. आपलं बाळ जिथे असतील तिथे सुखात राहो अशी तिने प्रार्थना केली. कारण तिच्या लक्षात आलं की आपलं बाळ चोरीला गेलं आहे. तो सर्व दिशांना तांदूळ उधळले. आता कथा हे मिथक आहे अर्थात. मिथकामध्ये चमत्कार असतो, त्यातून काही सूचना दिल्या असतात, काही संदेश दिला असतो. तर ते जेव्हा तांदूळ तिने उधळलं तेव्हा राजपुत्राला जाऊन पडलं. म्हणजे बाळ ते त्या ब्राह्मण पत्नीचं होतं.
तर हिरवं लुगडं हिरव्या बांगड्या तिने घालणं सोडून दिलं. कारल्याच्या मांडवा खालून जायचं नाही, तांदळाचं धुवण ओलांडायचं नाही, असा नेम केला. राजाचा मुलगा मोठा होऊन राजा झाला. एकदा त्याला ब्राह्मणाची बायको दिसली. तिच्या सौंदर्यावर भाळून तो रात्री तिच्या घरी गेला. दारात बांधलेल्या वासराच्या शेपटीवर चुकून त्याचा पाय पडला. वासराने गायीला विचारलं की माझ्या शेपटावर पाय देण्याचं पाप कोणी केलं? गाय म्हणाली की जो आपल्या आईशी शरीर संबंध करायला कचरत नाही त्याला तुझ्या शेपटावर पाय देण्याचं काय सोरस होतं? आता काही वासरू काय बोललं, गाय काय बोलली आपल्याला नाही कळणार, तर ते कोणत्या प्रकारचा विचार करतात हे आपल्याला माहित नाही. पण माणसाच्या मनात ज्या ज्या भावना आल्या त्या अशा तऱ्हेने प्राण्यांच्या माध्यमातून मानवाने व्यक्त केल्या. म्हणजे आपली आई ती आहे, त्या राजाला माहित नव्हतं. एडिपस कॉम्प्लेक्स नावाचा एक कॉम्प्लेक्स, एक गंड जो सिग्मंड फ्राईडने सांगितला आहे. आणि त्याच्यावर मग तो सांगण्यामागचं की नाव ठेवण्यामागचं कारण असं की जो सोफोक्लिसचं नाटक आहे, ग्रीक नाटककार सोफोक्लिस, राजा एडिपस, एडिपस द रेक्स असं त्याचं नाव आहे. तर त्यात माहीत नसल्यामुळे राजाचा आपल्या आईशी शरीर संबंध येतो. त्यातून त्याला 2 मुलं होतात आणि त्याला कळतं तेव्हा तो आपले डोळे फोडून घेतो. अशा प्रकारची कथा आहे. आणि त्यातून सिग्मंड फ्राईडनी एक सिद्धांत मांडला. त्याचं नावच त्याने एडिपस कॉम्प्लेक्स ठेवलं आहे की आपल्या मेंदूमध्ये अशा तऱ्हेच्या काही गोष्टी असतात, म्हणजे प्रवृत्ती असतात, कारण जन्मता नसतात. पण सिग्मंड फ्राईडचं म्हणणं आहे की जन्मता आपला मेंदू जो आहे तो कोरा असतो, कोरीपाटी असते, टॅब्युला रासा. हा जो सिद्धांत आहे सिग्मंड फ्राईडनी मांडला त्यानुसार कुठल्याही प्रकारचे संस्कार असतात पण काही प्रवृत्ती असतात असं दिसते. म्हणजे स्मृती नसतात पण प्रवृत्ती असते. त्याला गंड हा शब्द त्यांनी वापरला, कॉम्प्लेक्स. तर लहान बाळाला आईच्या बद्दलचं आकर्षण जे असतं लैंगिक आकर्षण असतं असं त्याचं म्हणणं होतं. आणि हे जेव्हा त्यांनी सांगितलं तेव्हा त्या काळामध्ये अनेक स्त्रियांनी आपल्या बाळाला दूध पाजणं बंद केलं होतं. कारण बाळ आपल्याकडे कामुक नजरेने पाहत असेल, त्या दृष्टीने पाहत असेल तर आपण त्याला दूध कशाला पाजायचं? कारण पतीच्या रूपात त्या बाळाकडे ते पाहायला लागले आणि पुढे मग त्यांनी दूध पाजणं बंद केलं. त्यातून मग दूध पावडर हा एक पर्याय जगापुढे आला. तर सिग्मंड फ्राईडच्या एका सिद्धांताचा परिणाम काय झाला हे लक्षात घेतलं तर अजूनही त्या प्रवृत्ती कशा आहेत हे सांगण्याकरता त्यांनी अनेक कथा सांगितल्या. आपल्याकडे अंधकासूर वधाची कथा जी आहे, म्हणजे गणपती आणि पार्वती यांच्यामध्ये जे नातं आहे ते माता आणि पुत्राचं आहे. पण अंधकासूर हा पुत्र आहे पण तो कामुक नजरेने पार्वतीकडे पाहतो, त्यामुळे शंकर त्याचा वध करतो. अशा प्रकारची कथा, अशा प्रकारची शिल्प आपल्याला अनेक शिवमंदिरात आणि लेण्यामध्ये आढळतात. म्हणजे भारतीय मिथकांमध्ये सुद्धा अशा तऱ्हेने इडिपस कॉम्प्लेक्स चं चित्रण करणाऱ्या कथा पुराणामध्ये आहे, तशा शिल्पसृष्टीमध्ये आहे. तशाच प्रकारची कथा आहे. इथे त्याला माहित नव्हतं पण आईकडे चालला तो. राजाने ते ऐकलं. त्याला वाटलं की आता राजाला ते वासराचा आणि गाईचा संवाद ऐकला त्यांनी. पश्चात्तापाने तो काशीला गेला. गया येथे पिंडदान करताना त्याने 2 हात वर आलेले पाहिले. त्याचं कारण त्याने पुरोहिताला विचारलं तेव्हा तो म्हणाला की राज्यात जाऊन सर्व स्त्री पुरुषांना जेवायला बोलव, म्हणजे तुला कळेल, सगळ्यांना बोलव. त्याला तसं केल्यावर ब्राह्मणाची बायको तिथे जेवायला आली. राजा स्वतः पंक्तीस तूप वाढू लागला. तो ब्राह्मणाच्या बायकोपाशी येताच तिला पाना फुटला व त्याची धार राजाच्या तोंडात गेली. त्यामुळे राजा रागावला. त्याची समजूत काढण्यासाठी त्याची मानलेली आई आली. तिने सांगितलं की हीच तुझी खरी आई आहे. ते ऐकून राजाला आनंद झाला. त्याने आपल्या आई बापांना वाडा बांधून दिला. जेवती त्यांच्यावर प्रसन्न झाली. अशा तऱ्हेने जेवतीची कथा सांगण्याकरता हे जे मिथक सांगितलेलं आहे, हे अनेक ठिकाणी आपल्याला अनेक सणांच्या संबंधातल्या कथा आहेत, त्या व्रतकथा आहेत, त्यामध्ये आढळतं. भारतातल्या इतर देवतांच्या संदर्भात सुद्धा ही कथा आहे. अशा प्रकारच्या सगळीकडे जेव्हा कथा सारख्या असतात तेव्हा त्याला आदिबंध म्हणतात, आर्केटाईप. तर ही कथा अनेक लोककथामध्ये आढळते. तिचं रूपांतर त्यांनी केलं. तर यातून मायलेकाचं जे नातं आहे ते पवित्र नातं आहे, त्यात लैंगिक संबंधाला काही वाव नाही, हा संदेश यातून द्यायचा आहे. आईशी शरीर संबंध करणारे जे लोक आहेत त्याचा निषेध सुद्धा या ठिकाणी केलाय. आजही बरेच लोक असे आढळतात आपल्याला, ज्या बातम्या आपण पाहतो टीव्हीवर म्हणा की इतर ठिकाणी प्रसार माध्यमातून, त्यात आईशी शरीर संबंध झालेली मुलं किंवा आईनी मुलाशी लग्न केल्याची एक कथा आपल्याला आता अलीकडे पाहायला मिळाली. म्हणजे ही जी कल्पना आहे, संकल्पना एडिपस कॉम्प्लेक्स, ती काही खोटी नाही यातून सिद्ध होतं. त्याचा निषेध करण्याकरता ही कथा तयार करण्यात आली.
तर याचं एक व्रत आहे, त्याचं नाव आहे जीवत पुत्रिका व्रत. उत्तर प्रदेशमध्ये आश्विन शुद्ध अष्टमी पुत्रवती स्त्रिया हे व्रत करतात. या दिवशी व्रत केल्याने पुत्र शोक होत नाही, मुलाचा मृत्यू होत नाही अशी समजूत आहे. या व्रताची कथा अशी: जीमूत वाहन नावाचा एक राजा एकदा अरण्यात गेला. शिकार करीत असता तिथे त्याला मलयवती नावाच्या राजकन्येला त्यांनी पाहिलं. तिच्या सौंदर्यावर तो भाळला. तशी तीही त्याच्या प्रेमात पडली. तिच्याबरोबर तिचा भाऊ होता. त्यांनी ही गोष्ट आपल्या आईवडिलांना सांगितली. जीमूत वाहन शिकारीसाठी निघून गेला होता. त्याने डोंगरावर रडण्याचा आवाज ऐकला. त्याचा माग घेत तो त्या आवाजाच्या दिशेने गेला तेव्हा त्याने शंखचूर्ण नावाच्या नागाची आई रडत असताना पाहिली. तिच्या मुलाला खाण्यासाठी गरुड येणार म्हणून तिचा मुलगा नेमून दिलेल्या जागी जात होता. त्यामुळे आई आपल्या एकुलता एक मुलगा जाणार या दुःखाने रडत होती. राजाला हे जे कळलं तेव्हा तो त्या मुलाच्या जागेवर जाऊन बसला. तेथे गरुड आल्यावर त्याने आपलं भक्ष्य खाण्याकरता झेप घेतली. आपल्या चोचीत नाग नसून मनुष्य आहे हे पाहून त्याला आश्चर्य वाटलं. दुसऱ्यासाठी आपला जीव धोक्यात टाकणाऱ्या जिमूत वाहनाविषयी त्याला आदर वाटला. त्याने त्याला प्रसन्न होऊन वर मागायला सांगितलं. त्यावर तो म्हणाला की तू आजपासून कोणत्याही नागाला खाऊ नकोस. गरुडाने तथास्तु म्हटलं. नागांना त्यामुळे जीवदान मिळालं. इतक्यात मलयवतीचे वडील जिमूत वाहनाला शोधित तेथे आले. त्यांनी तिचं लग्न राजाशी लावून दिलं. तो दिवस आश्विन शुद्ध अष्टमीचा होता म्हणून तेव्हापासून हे व्रत सुरू झालं. आता आपल्याकडे नागपंचमी आहे ती श्रावण शुद्ध श्रावण वद्य म्हणता येईल. श्रावण शुद्ध म्हणजे पहिलाच आठवडा. तर इथे हा आश्विन शुद्ध नवमी अष्टमीचा दिवस सांगितलाय. तिला जीवत पुत्रिका अष्टमी या नावाने ते प्रसिद्ध असं व्रत पुत्र प्राप्ती करता किंवा त्याच्या जीविताच्या रक्षणाकरता शालिवाहन पुत्र जिमूत वाहनाची पूजा करावी. जिमूत वाहन हा शालिवाहनाचा पुत्र म्हणजे नागकुळातले हे लोक होते राजे. महाराष्ट्राचे पहिले राज्यकर्ते ज्याला आद्य राजवंश म्हणतो तो शालिवाहन आहे. तर ही कथा शालिवाहनाशी जोडली गेली आहे. या व्रताशी संबंधित कथा आणि विधीतून जीवती या देवतेविषयी काही माहिती मिळते. अनेक कथा वेगळ्या ठिकाणी वापरल्या जातात, पण जो पुरोहित असतो, भटजी असतो, तो कुठली कथा कुठे वापरतो त्याचा ह्या प्रत्यक्ष व्रताशी काही संबंध नसतो असं यातून दिसतं. आता थोडी फोड आपण काही शब्दांची करण्याचा प्रयत्न केलाय. जरा म्हणजे म्हातारी, जरासंध हे नाव आपल्याला माहित आहे, महाभारतामध्ये येतं. तर त्याचा संबंध ज्योती पूजनाशी कसा आहे याची माहिती या ठिकाणी आपण पाहूया. ज्योती पूजनाच्या वेळी जे काही श्लोक म्हणतात त्या जीवंतिका या देवतेचा उल्लेख जरे या विशेषणाने केलाय. तसेच त्याचा अर्थ पाहताना आपण वृद्धे हाच अर्थ घेतला, परंतु ते तिचं मूळ नाव आहे असं तिच्याविषयीची माहिती जी उपलब्ध आहे ती पाहिली तर आपल्याला कळतं. मगध म्हणजे आजच्या बिहारमध्ये जरासंध हा मगध सम्राट राहत असे. त्याचं नाव जरा या राक्षस श्रेणीहून पडलं होतं. ती एक स्थानिक देवता होती. जरासंध हा बृहद्रथाचा पुत्र होता. जन्मता तो 2 तुकड्यामध्ये विभागला होता. त्यामुळे त्याला जुळून जिवंत केलं अशी कथा महाभारतात येते. तेथे तिचं वर्णनही आलंय. महाभारताच्या सभापर्वातील तिचं वर्णन असं आहे: ती कामरूपिणी व नर रक्त मांस भक्षक होती, तरमास खाणारी. मगध देशात राहणारे निषाद लोक तिचे भक्त होते. राजघराण्यातील लोकही तिची उपासना करीत असत. तिला गृहदेवी या नावानेही संबोधलं जात असे. तिची पूजा करताना राजवाड्याच्या भिंतीवर एक तरुण स्त्री व तिच्या भोवताली मुलांचा गरडा असलेला असं तिचं चित्र काढलं जात असे. तिच्या पूजेविषयी अशी समजूत होती की जो आपल्या घरावर असं चित्र काढील तो श्रीमंत होईल, जो काढणार नाही तो गरीब होईल. जरा या मातृदेवतेचा संप्रदाय वाढवण्याकरता अशा तऱ्हेचा प्रचार तत्कालीन लोक करीत असतात. आजही अशा तऱ्हेची भीती घालून आपापल्या संप्रदायाचा प्रचार लोक करीत राहतात. तर साईबाबा, सत्य साईबाबा, तिरुपती बाबा बालाजी यांची भक्त असा प्रचार करताना दिसतात. गजानन महाराज वगैरे यांची भक्त करतात. आता ही जर देवता असेल, सगळ्यांनी तिला मान्यता दिली असेल, पूजनीय असेल, तिला राक्षसीन का म्हटलं आहे? राक्षस शब्दाचा अर्थ रक्षक असा होतो, आपण यापूर्वी पाहिलाय. पण जे लोक दुसऱ्याची भूमी बळकावण्याचा प्रयत्न करीत होते त्यांच्या विरोधात जे रक्षक उभे राहत होते, तेव्हा रक्षक लोकांच्या विरोधात पुराणांमध्ये किंवा इतरही ग्रंथांमध्ये वैदिकांनी आणि पौराणिकांनी राक्षस शब्दाबद्दल बदनामीची एक मोहीम चालवली होती असं दिसतं. त्यातून राक्षस हा शब्द बदनाम झाला, त्याचा अर्थ होतो रक्षक.
तर ही जी देवता आहे, ही बौद्ध धर्मामध्ये जेव्हा आली, तिचा प्रवेश झाला, तेव्हा तिला हारिती म्हटलंय. हारिती या शब्दाचा अर्थ असा होतो की प्राणहरण करणारी. आणि बौद्धांनी तिचा स्वीकार करताना तिच्याबद्दल तशीच माहिती दिली आहे. पण जेव्हा ती अतिशय प्रतिष्ठित झाली, मोठ्या प्रमाणात तिचा स्वीकार लोकांनी केला, तेव्हा तिला बालरक्षक देवता म्हणून मान्यता मिळाली. आणि बौद्ध धर्मामध्ये एक मातृदेवता म्हणून हारितीचं अतिशय महत्वाचं स्थान आहे. तर ती यक्षी होती. बौद्ध धर्मात तिला यक्षिणी म्हटलंय. पण तिच्या मनात वाईट वासना निर्माण झाली व ती वाढू लागली. त्यामुळे तिला पुढील जन्मात राक्षसी व्हावं लागलं, म्हणजे ती राक्षस झाली असं बौद्धांनी सुद्धा मान्य केलंय. तिने मगधाच्या राजगृहातील मुलांना पळून घ्यायला सुरुवात केली. कारण मगधची मुख्य देवता ती होती, पण बौद्धांनी स्वीकारताना तिची कथा बदलून टाकली. त्यामुळे तिला मुलांना पळवणारी, या अर्थाने हारिती म्हणतात, हरण करणारी. तिला 500 मुलं होती. एकदा बुद्ध राजगृहात गेले असताना लोकांनी हारितीची तक्रार त्यांच्याकडे केली. ते ऐकून बुद्धांनी एक शक्कल शोधली. त्यांनी तिच्या एका मुलाला लपून ठेवलं. आपलं मूल दिसत नाही या चिंतेने हारिती दुःखी झाली. त्यावेळी तिची ती व्याकुळ अवस्था आपण बुद्धाने तिला म्हटलं, आपलं एक मूल हरवलं म्हणून ती एवढी दुःखी झाली आहेस? तर ज्यांची मुलं तू मारून खातेस त्यांना किती दुःख होत असेल? त्या मातांच्या विदारलेल्या अंतःकरणाची जाणीव तू ठेव. बुद्धाचा हा उपदेश ऐकून तिने मुलांना खाणं बंद केलं. तर मुलांना खाणं बंद केलं म्हणजे बौद्धांनी तिला बालरक्षक देवता म्हणून स्वीकारलं, असा त्याचा अर्थ होतो. आणि मग ती बुद्धाला शरण झाली आणि यापुढे मी कोणत्याही प्रकारचं अमानुष कृत्य करणार नाही. आणि मग बौद्धांमध्ये तिला अतिशय महत्वाचं स्थान प्राप्त झालं. आज आपण अजिंठ्याच्या लेण्यामध्ये गेलो तर त्या ठिकाणी बऱ्याच लेण्यांमध्ये हारिती आणि पंचिक, पंचिक तिचा नवरा, त्याला जंभाल असंही बौद्ध धर्मामध्ये म्हटलं गेलंय. आणि वैदिकांनी त्याचा उल्लेख कुबेर म्हणून केलाय बऱ्याच ठिकाणी. तर अशा तरी कुबेर आणि यक्षिणी, यक्ष आणि यक्षिणी म्हणजे निवृत्ती, ही जी मातृदेवता आहे तिचंच रूपांतर पुढच्या काळात हारितीमध्ये झालं आणि बौद्धांनी तिला स्वीकारलं. जीवती हे नाव सुद्धा तिचंच असलं पाहिजे. कारण जरी मरीमध्ये जी मरी आहे आणि जरी आहे, दोन तिचे रूप आहेत. म्हणजे आई चांगली आणि आई वाईट, आई तारणारी, आई मारणारी, बॅड मदर अँड गुड मदर, अशा प्रकारच्या संकल्पना जगातल्या बहुतांश संस्कृतीमध्ये त्याचंच हे रूप आहे. तर ही जी बौद्ध कथा आहे त्यामध्ये ती मुलांचं प्राण हरण करत असे असं म्हटलंय. जरासंधालाही बालपणी हा रोग झाला, देवीचा रोग ज्याला आपण म्हणतो, असा रोग झाला असावा. पूर्वी लोक देवीचा रोग किंवा देवीचा दुष्काळ हे शब्द वापरायचे, 100 वर्षापूर्वी शब्द वापरत होते. तर लहान मुलांना विषाणूजन्य अशा रोगांचा संसर्ग झाला की त्याला देवीचा कोप झाला असं लोक म्हणत असत. आणि आजही अशा तऱ्हेने काही मुलांना हा त्रास झाला तर जरीमरीकडे लोक घेऊन जातात, त्याला दही भाताचं बोणं देतात आणि कडुलिंबाच्या डहाळ्या त्याच्यावर वाळून टाकतात किंवा त्या देवीला देतात. कडुलिंब हे म्हणजे आरोग्यासाठी फार आवश्यक आहे. जंतुनाश करणं हे त्याचं काम फार महत्वाचं आहे, म्हणून त्याचा वापर पूर्वी होत असावा. तर मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये सुद्धा याचं आपल्या जरीमरीचं मंदिर आहे, आपण पाहिलं. जी सटवाई आहे ती निवृत्तीच मूळ नाव आहे, नंतरचं नाव कदाचित. आणि नंतर तिला जीवती, जरा, जरीमरी, जीवतपुत्रिका, जीवंतिका या नावाने अनेक ठिकाणी वंदन केलेलं आहे. तर अशा प्रकारची ही जी जीवती आहे तिच्या बदनामीची मोहीम वैदिकांनी खूप काळ चालवली. म्हणजे वैदिक ग्रंथामध्ये जे ब्राह्मण ग्रंथ आहेत त्यात तिला मृत्यूची देवता म्हटलंय, निवृत्तीला. तीच हारिती झाली. तिला ज्येष्ठा या नावाने सुद्धा वेदामध्ये संबोधलं गेलं आहे. ज्येष्ठा गौरी पूजन आपल्याकडे होतं गणपतीच्या काळात किंवा अश्विन महिन्यात सुद्धा होतं. काही ठिकाणी त्याला महालक्ष्म्या, काही ठिकाणी लक्ष्म्या म्हणतात, काही ठिकाणी नुसतं गौरी म्हणतात. ती सुद्धा मुळात जीवती आहे. अशा तऱ्हेने ही हारिती पुढे बौद्ध धर्माच्या प्रचारामुळे भारताबाहेर सुद्धा गेली, म्हणजे तिचा संप्रदाय वाढला, त्या ठिकाणी तिच्या मूर्ती तयार झाल्या. अशा तऱ्हेच्या एका महान मातृदेवतेचा हा सण आहे ज्याला आपण जीवती अमावस्या म्हणतो. त्याची माहिती थोडक्यात आपण या ठिकाणी पाहिली. यानंतरच्या इतरही सणांची माहिती आपण पुढे पाहत राहू. या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद.